नमस्कार मित्रांनो, आज आपल्या रणजित निंबाळकर सरांना आपल्यातून जाऊन जवळजवळ 10 दिवस झाले. आज त्यांच्या गावी त्यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडला. आज आपण सकाळपासून बघतोय की त्यांच्या दशक्रिया विधीसाठी आपला सप्त हिंद केसरी बकासूर देखील आलेला होता आणि त्याच्यासाठी सर्वत्र मोहिल शेठ यांचं कौतुक केलं जाते की त्यांनी सरांचं स्वप्न होतं आणि सरांचा बकासूर हा खूप आवडता बैल होता. सर कायम सांगायचे की बकासूरमुळे मी या क्षेत्रामध्ये आलो आणि बकासूरच्यामुळे मला बैलगाड्या शर्यतीची आवड लागली आणि त्याच्यानंतर मी या बैलगाड्या क्षेत्रामध्ये कार्यरत झालो. आणि बकासूर आणि सर्जा ही सरांची स्वप्नवत जोडी होती आणि कायम सर म्हणत असायचे की बकासूर आणि सर्जा ही माझी खूप आवडती जोडी आहे. आणि ती जोडी आज त्यांच्या या दशक्रिया विधीसाठी देखील आपल्याला बघायला मिळाली. सरांना जाऊन आज 10 दिवस झालेत आणि ह्या 10 दिवसांमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या आणि त्याच्यातून एक मुख्य गोष्ट जी होती की महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा खूप साऱ्या लोकांनी पहिल्यापासून म्हणून असं ठेवलंय की माणूस या जगातून निघून गेल्याच्या नंतर त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप कायम पडत असते, की त्याने जे आयुष्यामध्ये जे काही केलंय ते त्याला जिवंतपणी बघायला मिळत नाही. तो गेल्याच्या नंतर लोक त्याचं कौतुक करत असतात, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देत असतात आणि असं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. अगदी आपल्या सिंधुताई सकपाळ म्हणजे ज्यांना आवडीनं आणि ज्यांना आदरानं आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माई म्हटलं जातं, त्यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की त्यांना जेव्हा विचारलं गेलं की माई, तुमचं पुस्तक कर्नाटकाच्या राज्यामध्ये आहे, पण तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता, ज्या राज्यामध्ये तुमचं घर आहे, त्या राज्यामध्ये तुमच्या जीवनपटाचा किंवा तुमच्या या संघर्षाचा कुठे उल्लेख नाही किंवा त्यावरती कुठला धडा नाही. तेव्हा सिंधुताई म्हणाल्या होत्या की बेटा, हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये मोठं होण्यासाठी मरावं लागतं आणि ज्या ठिकाणी मेल्यावर माणसं मोठी होतात त्याला महाराष्ट्र म्हणतात. हे वाक्य कोणी बोललंय तर सिंधुताई सकपाळ म्हणाले. आपण पूर्वीच पासून ऐकत आलो की जे दुश्मन जे असतात ते माणूस जिवंत असेपर्यंत दुश्मनी म्हणजे कट्टर दुश्मनी करत जातात आणि माणूस निघून गेल्याच्या नंतर मग त्या त्या माणसाची कौतुक सांगत राहतात, त्या माणसाची मोठेपणा सांगत राहतात, त्या माणसाची ख्याती सांगत राहतात की हा माणूस असा होता, दिलदार होता, ते होता. परंतु जर ह्या गोष्टी आपण तो माणूस असतानाच जर केल्या तर त्याचा खूप सारा फायदा होईल की नाही. आता ही गोष्ट सांगायचं एवढंच आहे की निंबाळकर सर हे आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये अतिशय परखड मत व्यक्त करणारी व्यक्ती होती. अतिशय परखड म्हणजे कोणताही विषय असो, मग तो संघटनेचा असो किंवा मैदानांमध्ये झालेल्या अन्यायांचा असो किंवा एखाद्या बैलावर अन्याय झाला, मग तो स्वतःच्या असो किंवा इतर कोणत्याही बैलावर अन्याय झालेला असो, त्याच्यावर ते परखड मत मांडायचे. कुठल्या आयोजकांनी जर कुठला चुकीचा निर्णय केला असेल तर त्या निर्णयावर देखील अतिशय परखडपणे बोलणारे व्यक्तिमत्व म्हणजे निंबाळकर सर. आणि याच त्यांच्या गोष्टीमुळे आणि याच त्यांच्या स्वभावामुळे ते अतिशय कमी वेळामध्ये या बैलगाडा क्षेत्रामध्ये लोकप्रिय झाले. अतिशय जबरदस्त त्यांचा फॅन फॉलोअर बेस होता. पण जितका त्यांचा फॅन फॉलोअर्स बेस होता तितकाच त्यांना विरोध देखील बघायला मिळाला. जेव्हा जेव्हा ते एखाद्या गोष्टीवर आपलं मत मांडायचे त्याच्यावर प्रचंड प्रमाणात त्यांना ट्रोल करण्यात यायचं, प्रचंड प्रमाणात त्यांच्यावर टीका टिप्पणी केली जायची. म्हणजे बरेच जण त्यांना नारद मुनी म्हणायचं, कोण शकुनी म्हणायचा, कोण म्हणायचं की हा माणूस बैलगाडा क्षेत्र बंद केल्याशिवाय गप्प बसणार नाही, हा बैलगाडा क्षेत्र बंद करण्यासाठीच आलेला आहे. अशा नाना प्रकारच्या कमेंट लोक ह्या त्यांच्या व्हिडिओवरती करत असायचे. आणि तुम्ही अजूनही त्यांचं चॅनल आहे आणि त्या चॅनलवर बऱ्याच साऱ्या व्हिडिओ त्यांचे बरंच सारं परखड मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जाऊन बघू शकता की लोक कशा प्रकारे त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करायचे. परंतु आज हीच लोक निंबाळकर सर गेल्याच्या नंतर म्हणतात की नाही, चांगला माणूस होता, बैलगाडा क्षेत्रासाठी खूप चांगला प्रयत्न करत होता, बैलगाडाविषयी परखड मत मांडत होते आणि मग खूपच चांगल्या दिशेने बैलगाडा क्षेत्र घेऊन चालले होते. मग हे बघितल्यावर असं वाटतं की खरोखरच की या ठिकाणी माणूस गेल्याच्या नंतरच माणूस मोठा होतो.
की जो माणूस त्यांना नाना प्रकारचा ट्रोल करत होता, तो माणूस अचानकपणे त्यांचे स्टेटस टाकतोय, अचानकपणे त्यांना चांगलं म्हणायला लागलाय, अचानकपणे म्हणतो की हा माणूस पाहिजे होता, या माणूस होता तेव्हा बैलगाड्या क्षेत्रामध्ये खूप मजा होती, आज सर नाहीयेत तर सगळी मजा निघून गेले, आज बैलगाडा क्षेत्र खूप सुनं सुनं वाटतंय. पण हा माणूस जेव्हा मैदानावरती येत होता आणि अतिशय परखडपणे मतं जी मांडत होता, तर त्याच्यावरती मग तेव्हा जर त्यांना सपोर्ट केला असता तर बऱ्याच साऱ्या गोष्टी घडू शकतात. आज आपल्या ह्या जगामध्ये ह्याच गोष्टीची खूप मोठी उणीव आहे, की जेव्हा एखादा माणूस या सगळ्या सिस्टीम विरुद्ध उभा राहतो आणि एखादी चांगली गोष्ट घडवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा त्याला सपोर्ट मिळण्याऐवजी त्याला विरोधच जास्त मिळतो. आणि हे आपण प्रत्येक ठिकाणी बघितलं, अगदी आपल्या ह्याच प्रकरणात नव्हे, कित्येक ठिकाणी बघा, की एखादा माणूस जेव्हा एखादी गोष्ट बदलायचा प्रयत्न करतो, एखादी चुकीचा पायंडा जो असतो, तो चुकीचा पायंडा चेंज करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला प्रचंड प्रमाणात विरोधाला सामोरं जावं लागतं. आणि असाच विरोध निंबाळकर सरांना देखील झाला. परंतु त्यांचे मुद्दे काय होते? आता काही मुद्द्यांवर त्यांनी युटर्न घेतला. त्याच्यावरती आपण देखील बोललो होतो, की सरांनी हे नाही करायला पाहिजे होतं. त्याच्यातला प्रमुख मुद्दा होता वायदीचा, की सरांचं पहिलं म्हणणं होतं, की वायदी नाही घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर सर स्वतःच म्हणायला लागले, की मी सुद्धा वायदी घेतो. तर त्याच्यावर आपण देखील थोडीशी नाराजी व्यक्त केली होती, की सर तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत, की तुम्ही ही गोष्ट नाही करायला पाहिजे होती. तुमच्याकडून आम्ही अपेक्षा करत होतो, की तुम्ही हा जो वायदीचा प्रकार आहे हा बंद होण्यासाठी काहीतरी आवाज उठवा. परंतु सरच नंतर वायदे घेऊ लागले. त्याच्यावरती आम्ही देखील बोललो होतो. परंतु काही मुद्दे जे होते ते पूर्वीपासून खूप चांगल्या प्रकारे उपस्थित केले होते, जे पूर्वीपासून बैलगाडा क्षेत्रामध्ये होणे गरजेचं होतं. त्याच्यामध्ये मध्ये बैलगाडा संघटना मध्ये स्टॉप झाली, तर सर प्रचंड प्रमाणात बैलगाडा संघटनेसाठी आणि बैलगाडा शर्यतीतल्या नियमावल्यांसाठी आग्रही होते आणि त्यांचं वारंवार एकच म्हणणं होतं, की या आपल्या क्षेत्रामध्ये संघटना असली पाहिजे, नियमावली असली पाहिजे, तर हे क्षेत्र खूप चांगल्या प्रकारे चालेल. नाहीतर यामध्ये खूप सावळा गोंधळ आपल्याला बघायला मिळू शकतो आणि आपण बरेचशा मैदानांमध्ये तो बघितला देखील. पुढंच सरांचं असं म्हणणं होतं, की कोणतेही जे जुने बैल मालक आहेत किंवा मोठमोठे बैल मालक आहेत, तर त्यांना एक न्याय आणि छोट्या छोट्या बैल मालकांना एक न्याय असं होता कामा नये. त्याच्यासाठी स्पष्टपणे एकच न्याय असला पाहिजे. मग तो कोणताही मोठा बैल मालक असू दे किंवा छोटा अगदी गरीब बैल मालक असू दे, त्याला एक गाडा मालक म्हणूनच त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. अशी बहुसंख्य गोष्टींवर सर आवाज उठवायचे. सरांनी कधी माझ्याच बैलावर अन्याय झालाय म्हणून आवाज उठवलाय सर? बहुतेक वेळा कोण दुसराच बैल मालकाचा बैल असायचा आणि इतर कोणतरी बैल असायचा आणि त्याच्यावर झालेल्या अन्यायाविषयी ते बोलत असायचे आणि त्याच्यासाठी ते भांडत असायचे, की जेणेकरून त्या बैलाला न्याय मिळेल, त्या बैलावर अन्याय होणार नाही. आणि अशा गोष्टीतून देखील सरांना खूप मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं. परंतु आज आपण बघतोय, की आणि तेच आज निंबाळकर सरांचे व्हिडिओ टाकतात आणि म्हणतात, की निंबाळकर सर हवे होते, सर खूप चांगल्या प्रकारचं कार्य करत होते. म्हणजे हा सगळा प्रकार बघितल्याच्या नंतर एकच गोष्ट लक्षात येते, की खरोखरच पूर्वी जे लोक म्हणायचे, की या ठिकाणी माणूस मेल्यावर किंवा आपल्या सर्वांच्यातून निघून गेल्याच्यावरच मोठा होतो. त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप हा माणूस तो गेल्याच्या नंतरच पडते. त्या माणसाची आपल्या क्षेत्रामध्ये किती गरज आहे, तो माणूस या क्षेत्रासाठी किती महत्वाचा होता, हा एखादा व्यक्ती त्या क्षेत्रातून निघून गेल्याच्या नंतर किंवा या जगातून निघून गेल्याच्या नंतरच आपल्याला त्याची गरज समजते, त्याची आवश्यकता समजते. परंतु काही वेळा आपल्याला पुन्हा संधी मिळते, परंतु काही वेळा ही संधी कधीच आपल्याकडे परतून येत नाही, की तो माणूस आपल्यातून कायमचा निघून गेलेला असतो आणि आपल्याला संधी कधीच परत मिळणार नाही. याची खंत देखील आपल्याला वाटत राहते, की आपण तो माणूस ज्यावेळी होता त्यावेळी त्याला ट्रोल करत राहिलो आणि आज तो माणूस आपल्यातून निघून गेलाय, त्यावेळी आपल्याला वाटतंय की तो माणूस हवा होता. बाकी सर जरी आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेली बैलगाडी शर्यतीला दिशा ही कायमस्वरूपी आपल्या आठवणीमध्ये राहील. त्यांचे विचार आपल्या आठवणीमध्ये राहतील आणि त्यांनी दिलेले बैलगाड्या क्षेत्रामधील काही बहुमूल्य क्षण आपण कधीच विसरू शकणार नाही. बाकी खंत एवढीच असेल, की सर यापुढे आपल्यामध्ये प्रत्यक्ष बैलगाडी शर्यतीमध्ये नसतील. बाकी सरांचे मारेकरी आणि या संपूर्ण खून खटल्यातील आरोपी यांना शासन जास्तीत जास्त शिक्षा देवो
एवढीच आशा व्यक्त करूया आणि ही शिक्षा देण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले पाहिजे, शासनावर दबाव निर्माण केला पाहिजे आणि तसेच सर्व बैलगाडा क्षेत्रातील माणसांनी यावर कुठेही लक्ष विचलित न होऊ देता जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपला आवाज उठवला पाहिजे आणि हा सर्वांचा आवाज आपला सरकारपर्यंत पोहोचेल आणि या सगळ्या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल एवढीच आशा करूया. धन्यवाद.